शुभ प्रभात. आज मुलांना पण सुट्टी होती म्हणून डोश्याचं प्लॅनिंग होतं. डोसे केले गरम गरम. आमच्या मालकांना पण लवकर जायचं होतं बाहेर, त्याच्यामुळे त्यांना लवकर खाऊ घातलं. आणि मला गरम गरम खाऊ घालण्यासाठी माझी छोटी जाऊ माझ्याजवळ नाही आहे. काही कारणास्तव बाहेर राहते ती. मी खूप मिस करते प्राची तुला. आणि ही माझी छोटी पिल्ले म्हणते आंघोळ घाल. मग ह्यांना आंघोळ घातली. आणि मग हा माझा बाबू म्हणते चॅन झालेत मम्मी, मम्मी चॅन झालेत. आणि सई काही मेकअप करून देत नव्हती. मग दिदाने तिला कसं तर खेळून मेकअप केला तिचा. आणि आमचे मालकेश्वर म्हणतात की ए बाहेर विंचरत जा सगळे केस तुझे इथंच रूममध्ये सगळे. मग काय बाहेर विंचरले केस गळती हो, दुसरं काय. मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे काही औषध असलं तर केसासाठी. मग आम्ही आवरलोत. आम्हाला जायचं होतं वोटिंगला. मम्मीला म्हणलं की मम्मी आजारी आहेत तर राहू देत तुम्ही. तर म्हणलं नाही बाई, मी आजपर्यंत कधीच नाही चुकवलं, आता कशाला चुकू. मग काय तयार झालोत. बाय. चालत आम्ही वोटिंगला. वोट करण्यासाठी जाताना मम्मी म्हणतात की माझी बाई छान दिसायली. आणि मग पप्पा बसले होते वाट बघत. झालं का नाही तुमचं? हां, आमच्या पप्पांचा डायलॉग. मग ही सगळी बाळं पाठीमागं लागली होती. मला यायचे, मला यायचे, मला यायचे, मला यायचे. कोणालाच नाही नेलं मी तर. आजी आजोबांना म्हणलं न्या तुमचं तुम्हीच, मी नसते नेत. मग आजी आजोबांचा लाड घेऊन गेले रिक्षातून त्यांना. आम्ही दोघं गेलो गाडीवर. मग आजी आजी काय आल्या नाहीत माझ्यासोबत, कारण रिक्षा त्यांचा अजून यायचा होता. मग मम्मी पप्पा बसले होते घरी. मग आम्ही जाऊन करून आलोत ओट. आणि इथं मम्मी बघा मुलांना म्हणतात ए चप्पल कशाला काढली तू, चप्पल का काढली तू पायातून. चप्पल काढली होती शईनं. मग झालं. आज असा होता माझा दिवस. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.